प्रथमतः तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आजचा 5वा दिवस. गुड मॉर्निंग. किसन मोरे यांनी खूप सुंदर गाणं गायलं. खूपच छान. त्यांची मी आभारी आहे. आणि जोसेफ माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केली याबद्दल मी तुमची आभारी आहे. गेली 2 दिवस आपण पाहिलं की उत्पत्ती पुस्तकाचा अभ्यास करणे किती गरजेचं आहे. आणि उत्पत्ती पुस्तकाच्या अभ्यासानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती फायदे आहेत आणि किती ते गरजेचं आहे. आज आपण 2 मुद्द्यावरती विचार करणार आहोत. आणि जे हे 2 प्रश्न, मुद्दे म्हणण्यापेक्षा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये नेहमी येतात की एकदा देवानं आपला शब्दाने ही सर्व पृथ्वी निर्माण केली, ते उत्पत्ती कार्य समाप्त केले काय? एकदा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. त्याच्यानंतर पूर्ण विराम. हे उत्पत्ती कार्य जे होतं, सुरुवात केली, 7व्या दिवशी विश्रांती घेतली आणि ते समाप्त केले काय? त्याच्यानंतर परत उत्पत्ती कार्याचा उल्लेख नव्या करारामध्ये आहे किंवा नाही? आणि दुसरा प्रश्न, ज्या शब्दाने ही पृथ्वी निर्माण केली त्या शब्दामध्ये आज तीच शक्ती किंवा तीच पॉवर आहे का? देवाच्या त्या शब्दामध्ये ज्या शक्तीने देवाने पृथ्वी उत्पन्न केली त्या शब्दामध्ये आज तीच पॉवर आहे का? या 2 मुद्द्यावरती आपण आज चर्चा करणार म्हणण्यापेक्षा आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. त्या 2 प्रश्नांची उत्तर आपण नव्या कराराच्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. आपण जर इब्रिगरास पत्र याचा 4था अध्याय 3रं वचन वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की नव्या करारामध्ये देवाचे उत्पत्ती कार्य जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाले. काही लोक फक्त हे वचन घेतात की ते उत्पत्तीचं कार्य होतं ते आता संपून गेलेलं आहे. आताच्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये हे उत्पत्ती कार्याचा कुठेच काही उल्लेख नाही असं लोकांचं म्हणणं आहे की ते संपून गेलं. परंतु असे मुळीच नाही. देवाचा शब्द आपण माणूस वचन आहेत. एखादं काहीतरी वचन पुऱ्या बायबल मधून कुठलं तरी एकच वचन घ्यायचं, पण त्या वचनाला दुसरी वचन सपोर्टिंग 10 वचन सपोर्टिंग असतात की हे जे आहे त्याचा अर्थ वेगळा आहे. त्या वचनाचा अर्थ, त्या देवाच्या बोलण्याचा किंवा देवांच्या माणसाने लिहिलेल्या जी ही वचन आहेत त्या वचनाचा अर्थ थोडासा वेगळा असतो. हे आपण समजून घेत नाही. फक्त एकच, त म्हटलं की ताकच, त म्हटलं की तलवारच असं. पण त्या तच्या तारे पण होऊ शकतात. त पासून कितीतरी हे होतात ते आपण विसरून जातो. तर हे जे वचन आहे इब्री करारपत्र 4 तिसऱ्यामध्ये नव्या करारामध्ये उत्पत्ती कार्य जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाले, हे जे वचन आहे त्याचा वेगळा अर्थ काढतात. आणखीन असं मुळीच नाही. देवाचा शब्द विविध प्रकारे आज कार्यरत आहे. मी आज म्हणते वर्तमान काळ, आणि तो पुढे भविष्यामध्ये देखील काय राहणार आहे? कार्यरत राहणार आहे. आता हे कसं? आपण काही वचन बघणार आहोत. मत्ते 8:8. सगळ्यांनी बायबल हे करा आणि नोट डाऊन करा ही वचन. मत्ते 8:8 काय सांगतं? मत्ते 8:8 मध्ये असं म्हटलेलं आहे, उत्पत्तीनंतर 4000 वर्षांनी राजाधिपती ख्रिस्ताला म्हणाला, शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. उत्पत्तीच्या वेळी जसे केले तसेच येशू बोलला आणि चाकर बरा झाला. तो शब्द आजही आहे आणि पुढेही असणार आहे. मत्ते 8:8 मध्ये राजाधिपती ख्रिस्ताला काय म्हणाला? शब्द मात्र बोला माझा चाकर बरा होईल.
उत्पत्तीच्या वेळी जसे केले तसेच येशू बोलला. येशू बोलला आणि देवाचा चाकर बरा झाला. भूतलावरील येशूच्या पूर्ण कार्यामध्ये आदामाच्या निर्जीव शरीरामध्ये ज्या उत्पादन शक्तीने जीव आला, त्याच शक्तीने मृतांना जीवदान लाभले. पीडितांना त्यांच्या विनवणीमुळे नवचैतन्य प्राप्त झाले. त्याच शब्दाने मृत्यू पावलेले त्यांना जीवनदान मिळाले. त्याच शब्दाने आंधळ्यांना डोळे दिले गेले. त्याच शब्दाने, तोच शब्द, तो अधिपतीचा चाकर बरा झाला. म्हणजे काय? हे उत्पत्तीचं कार्य थांबलेलं नाही किंवा संपलेलं नाही. त्या शब्दामध्ये जी ताकद होती, जी पॉवर होती, ती नव्या करारामध्येही आहे. आणि आजच्या घडीला आपल्या जीवनामध्ये आपण कितीतरी अनुभव घेतलेले आहेत, कितीतरी अनुभव. आणि जेव्हा जेव्हा मी साऊथ महाराष्ट्र आले तेव्हा मी माझे साक्ष तुम्हाला दिले की देवाने आमच्या जीवनामध्ये कशी तो शब्द वापरला आणि जीवन बदललं गेलं. किती आजारामध्ये देवाने शब्द बोलला आणि आपल्याला आरोग्य प्राप्त झाले. आता कितीतरी प्रार्थना मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये कितीतरी नावं घेतलं. माझ्या प्रियानो, तुम्ही जर या प्लॅटफॉर्मवर असाल, ऐकत असाल, तर हे लक्षात घ्या की तोच शब्द आज आपल्याही जीवनामध्ये कार्य करणार आहे. तोच शब्द. प्रार्थना केली आपण की आपल्या प्रार्थनेचं उत्तर देव देणार आहे. शब्दाने, त्याच्या शब्दाने आपल्याला आरोग्य देणार आहे. त्याच्या शब्दाने तुमच्या जीवनामध्ये असलेले जे काही समस्या आहेत ते निवारण. विश्वास ठेवा त्याच्यावरती, विश्वास ठेवा त्या उत्पत्ती कार्यावर, विश्वास ठेवा. त्या उत्पत्ती कार्याचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हा सर्वांना एक ताकद मिळणार आहे की तो जिवंत प्रभू आहे आणि त्याने हे सर्व पृथ्वी उत्पन्न केली. त्या शब्दात आज ही ताकद आहे आणि ती ताकद आज आपण अनुभवत आहे. दुसरं एक वचन मी तुम्हाला वाचून दाखवते. ईयोब 26वा अध्याय 7 ते 14 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. विश्वाधार, विश्व आणि आधार, तो पुऱ्या विश्वाचा आधार आहे. कशाने? तो आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने जी पृथ्वी उत्पन्न केली, जे विश्व आहे, त्या विश्वाचा आधार तो आजही आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्व आहे. आणि याच संदर्भात अजून कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय 17वं वचन, इब्रीकरास पत्र याचा 1 अध्याय 3रं वचन, या वचनाला सपोर्टिव्ह असे आहेत. हे जग किंवा हे विश्व घ्या, एकही त्याच्यातली वस्तू स्वतःच्या शक्तीवर चालत नाही. असं आहे का हो? का कोणतंही पाणी, पाऊस, हे सगळं आपापल्या स्वतःच्या शक्तीनं किंवा स्वतःच्या बुद्धीवरती प्राणी, पशु हे स्वतःच्या बुद्धीने चालतात, असं आहे का? तसं अजिबात नाही. त्यांची मूळची शक्ती नाही. जे काही ते आहे त्याच्यावरती अधिकार त्या देवाचा किंवा त्या शब्दाने हे सर्व चालेल. ज्या देवाने त्यांना उत्पन्न केले तोच त्यांना त्यांची जपणूक करतो, तोच त्यांना आधार देतो. लक्षात घ्या, आपणही त्याची हस्तकृती आहोत. आपण आपल्या स्वतःच्या शक्तीवर अवलंबून नाही राहायचं. मी सर्व, मी करू शकतो, मी करू शकते, मी एवढी शिकले, मी एवढं माझ्यामध्ये शक्ती आहे. मी 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 हा शब्द काढून टाकला पाहिजे आपण जीवनात. कारण मी नाही तर
तो आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे आणि करील, हा विश्वास आपण ठेवला पाहिजे. मेघाने आभाळ आच्छादिले किंवा तो पाऊस देतो किंवा डोंगरावर गवत उगवते, पशु पक्ष्यांना जे जेवण मिळतं ते स्वतः बनवत नाहीत, पण परमेश्वर त्यांना तो पुरवतो. स्तोत्रसंहिता 147:8 आणि 9 हे वचन सांगतात की तो परमेश्वर सर्वांना तो त्या प्रत्येक त्याला जे लागतं त्याचा पुरवठा करतो. म्हणून माणसाने आपल्या बुद्धीवर तुम्ही विचार करा, आपल्या डोळ्यांची उघडझाप माहिती पण नसतं आपल्याला, आपण किती वेळा आपल्या डोळ्यांची उघडझाप करतो. आपल्या हृदयाचे जे धगधग ठोके आहेत, तुम्ही मोजत बसता का? किंवा एखाद्या दिवशी अरे बाबा ते हृदय म्हणतं का की आता मी खूप रात्रंदिवस मला ब्लड सर्क्युलेशन किंवा ब्लड पंप करावं लागतं पुऱ्या बॉडीमध्ये, मी आता थकलो आहे आणि मी आता जरा शांत बसतो. शांत बसलं हृदय की संपलं. हे हृदयाची ठकठक, ह्या मेंदूचं कार्य कोण चालवतं माहिती पण नसतं आपल्याला. सकाळच्या वेळी उठा आणि सूर्याकडे बघा, तुम्हाला माहिती पण नसतं की ते सूर्याकडे बघितल्याबरोबर आपोआप आपण आपले डोळे झाकतो का? देव आपल्या डोळ्यांचं रक्षण करायला पाहतो की ते जे प्रखर किरण आहे ते तुझ्या डोळ्यामध्ये जायला नाही पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्ही विचार केला का? गालावरती डास बसला, आपला आपण चापड मारून घेतो, त्या डासाला मारतो. कोण सांगतं त्या डासाला तुम्हाला मारायला सांगतं? अहो तो परमेश्वर तुमच्या गालाचं रक्षण करतो आणि आपला हात आपोआप आपल्या गालावर जातो आणि आपण त्या डासाला मारतो. ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की आपल्या नकळत त्या घडत असतात, आणि त्या नकळत ज्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात त्या काय आहे? ते साक्ष आहे की तो परमेश्वर आपलं रक्षण करतो. तो परमेश्वर, आपण कुठे गाडीनी ट्रेननी जातो, कुठे जात असलो किती तरी धोके असतात, पण आपण आरामात आत बसलेला असतो, पण तो परमेश्वर आपलं रक्षण करत असतो. तो शब्द, ती शक्ती आजही त्याच्यामध्ये आहे आणि तो आपलं रक्षण करत असतो. दुसरं एक वचन तुम्ही बायबल मधून वाचा, प्रेषिताचे कृत्य 17वा अध्याय आणि 28वा वचन. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? त्याच्या ठायी, आपण त्याच्या ठायी जगतो, आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो, वागत असतो. प्रेषिताची कृत्य याचा 17वा आणि 28. आपण त्याच्या ठायी जगतो म्हणजे काय? त्याच्यामुळे जगतो, त्याच्यामुळे जगतो. आपलं जीवन रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा कितीतरी लोक सकाळी झोपेतून आपण त्यांना पाहिलं तर हार्ट अटॅक आलेला असतो, पण जेव्हा आपण झोपून उठतो तेव्हा आपण देवाला काय म्हटलं पाहिजे की देवा थँक्यू सो मच, तुझे खूप खूप आभार आहे की तू परत माझा श्वास चालू ठेवला, मला तू उठवलं, एक दिवसाचं जीवदान दिलं. तो आपल्याला दुसऱ्या क्षणी आपल्या जीवनामध्ये काय होईल आता तर आपलं जे जीवन आहे ते खूप क्षणभंगूर असं झालेलं आहे. पण जो दिवस येतो तो दिवस देवाच्या शब्दानं आपल्याला काय देतो की एका दिवसाचा मुनाफा आपण म्हणू शकतो त्याला, एक फायदा दिवसाचा आपल्या आयुष्यामध्ये तो ऍड करतो. म्हणून प्रेषिताचे कृत्य 17 आणि 28वा वचन, आपण त्याच्या ठायी जगतो, आपण आपल्या शक्तीवर अवलंबून नाहीये, तर आपण त्याच्या ठायी आणि त्याच्यामुळं आपण जगतो. ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीच्या कार्यासाठी आपण सर्वस्वी देवावर अवलंबून आहे. आपला प्रत्येक श्वास, हृदयाचे ठोके, डोळ्याचे उघडझाप, हे सगळं काय आहे? देवाकडून आलेले एक आपल्याला गिफ्ट आहे, किंवा देवाच्या शब्दानं आपण आपलं हृदयाचं कार्य, मेंदूचं कार्य चाललेलं आहे. आता दुसरं वचन जे एक
परमेश्वराच्या शब्दामध्ये आजही पॉवर आहे. ती वचनं आपण वाचणार आहोत यावेळेस. यशया याचा 44वा अध्याय 21 ते 28 वचन सांगतात की देव नवीन हृदय निर्माण करतो. देव स्तोत्रसंहिता 51:10 वचन तेही सांगतं की देव नवीन हृदय निर्माण करतो. देवाची उत्पादक शक्ती उत्पत्ती कार्यातच नाही, परंतु आपला उद्धार करण्यासाठी, आपल्याला पापाची मुक्ती देण्यासाठी आणि आपल्या जीवनाची पुनर्स्थापना किंवा पुनर्रचना ही करण्यासाठी देवाची शक्ती, देवाचा शब्द आजही कार्यरत आहे. म्हणून यशया 44 21 ते 28 काय सांगतं की देव नवीन हृदय उत्पन्न करतो. देव नवीन हृदय उत्पन्न करतो. इफिस्करास पत्र 2:10 हे काय सांगतं? पौलाने म्हटले, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले आपण त्याची हस्तकृती आहोत. आपण त्याची हस्तकृती आहोत. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर. आता ख्रिस्ताच्या ठायी असणे म्हणजे काय? ख्रिस्ताच्या वचनांप्रमाणे चालणारे, ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणारे. या जगामध्ये येऊन त्यानं जे कष्ट सोसलं आणि दाखवून दिलं की मनुष्याला अशक्य. आपण नेहमी कारण देत असतो, मी काय साधा माणूस, मनुष्य प्राणी, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, मी कमकुवत आहे. असं पुष्कळदा आम्ही स्त्रिया जेव्हा एखाद गोष्ट घडते घरामध्ये किंवा संकट येत तेव्हा आपण एकदम थकून जातो, आणखी निराश होतो आणि आता हे माझ्याच्यानं पेलवत नाही, मी एक स्त्री आहे आणि माझ्यामध्ये शक्ती नाही, अबला असं आपण स्वतःला म्हणतो आणि गिव्हअप करतो. पण आपल्याला कशामध्ये राहायचंय? ख्रिस्ताच्या ठायी राहायचंय, कारण तो आपला उत्पन्न करता, त्याच्या प्रतिमेचे आपल्याला बनवलेले, त्याच्या शब्दामध्ये ताकद आहे हे आपण विसरून जातो. आपण त्याच्या प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे आणि त्याची वचनं वाचली पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळलं पाहिजे. याचा अर्थ ख्रिस्ताच्या ठायी. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा आपले जीवन काय होणार आहे? बदलणार आहे. दुसरं, ख्रिस्ताच्या ठायी राहण्यासाठी आपल्याला आपलं जीवन बदलून नवीन जीवन, इथं या वचनामध्ये सांगितलंय, पौलाने म्हटले आपले सत्कृत्य करावे म्हणून ख्रिस्त येशू ठायी निर्माण केलेले असं पण त्याची हस्तकृती आहो. आणि जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, आपली नवीन उत्पत्ती. बाप्तिस्म्याच्या द्वारे आपलं जुनं पण काढून टाकून आपण ख्रिस्ताला स्वीकारून नवीन उत्पत्ती, एक नवीन जीवन जगलं पाहिजे. आणि नवीन जीवन बाप्तिस्म्याच्या द्वारे आपल्याला मिळतं. आपण सर्वजण बाप्तिस्मा घेतलेलं आहे. आपलं जीवन हे नवीन जीवन आहे. जुनं ते टाकून द्यायचं, तेच पुन्हा त्यात चुका करणं आणि परत देवाकडे जाऊन क्षमा मागणं, या गोष्टी सोडून द्यायच्या. शक्यतो देवाने येशूने ते करून दाखवले की अशक्य असं काही नाही, मनुष्य जातीला अशक्य असं काही नाही. आपण जुनं ते सोडून, ज्या आपल्यामध्ये वाईट गुण आहेत, वाईट गोष्टी आहेत, ते टाकून दिल्या पाहिजेत. ज्या सामर्थ्याने देवाने विश्वासातील बहुत आकाशगंगा अस्तित्वात आणल्या आणि त्याला गती दिली, त्याच सामर्थ्याने अति निष्कृष्ट अवस्थेतील पापी मनुष्याला तो स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे नवीन रूप देतो. आजही ती शक्ती आहे, आजही तो आपल्याला नवीन रूप देतो. जी आकाशगंगा, तारे, सूर्य, चंद्र हे निर्माण केले, अस्तित्वात आणले, त्याला गती दिली, दिवस आणि रात्र, तेच सामर्थ्य आज देवामध्ये आहे. आणि आजही तो आपल्या कमकुवत शरीराला, पापी मनुष्याला तो स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे नवीन रूप देतो. आजही त्याचं हे कार्य सुरू आहे माझ्या प्रियाने. असं आपण म्हणायचं नाही की
पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळेस तो शब्द बोलला आणि त्या शब्दामध्ये आज ताकद नाही असं नाहीये. तोच शब्द आजही आपल्या जीवनामध्ये आहे. तोच शब्द ज्याला लाजारसामधून जिवंत केलं, तोच शब्द आपल्या जीवनामध्ये आज आहे, हे विसरून चालणार नाही. आजच्या दिवसाचं हे एक टॉनिक आपल्याला मिळालेला आहे की तो शब्द जो तेव्हा होता तो आजही आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे. ज्या सामर्थ्याने आकाश व पृथ्वी निर्माण केली, ज्या सामर्थ्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, शेवटच्या न्याय निवाड्यानंतर आपण आता प्रगटीकरण, न्याय निवाडा देव करणार आहे शेवटच्या काळामध्ये. त्याच्यानंतर काय होणार आहे? ज्या सामर्थ्याने त्यांनी आकाश पृथ्वी निर्माण केली, शेवटच्या न्याय निवाड्यानंतर त्याच सामर्थ्याने त्याची नवीन निर्मिती होईल. यशया 65:17-19. त्याच सामर्थ्याने त्यांची नवीन निर्मिती होईल व वैभवशाली उत्पत्ती, नवे आकाश नवी पृथ्वी अशी ती असतील. यशया 65:17-19. खूप सुंदर वचन आहे. त्याच पुरावा आहे इथे या वचन यशयामध्ये आणि त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ही त्याला काय आहे, एक सपोर्ट आहे या वचनाला की न्याय आता आपण देवाच्या येण्याची चिन्ह पाहतो आहोत. जी चिन्ह प्रगटीकरणामध्ये दिलेली आहे ती सर्वच्या सर्व चिन्ह आता सध्या घडत आहेत. राष्ट्र राष्ट्रावर उठेल, भूमिकंप, सगळीकडे तीच परिस्थिती आहे. येशू लवकर येणार आहे. नवे आकाश नवी पृथ्वी अशी ती असते. तोच सामर्थ्य आणि तोच शब्द, त्याच शब्दाने त्याच सामर्थ्याने पिता पुत्र पवित्र आत्मा काय देणार आहे? नवी पृथ्वी नवे आकाश देणार आहे आणि त्याची आपल्याला आशा आहे. त्यासाठी आपण आपलं जीवन बदलायचंय. त्या शब्दाचा आपल्याला सहाय्य करायचंय. जो शब्द आपल्या जीवनात कार्य करेल, आपलं जीवन बदलून टाकेल आणि आपण त्या नवीन पृथ्वी आणि नवीन आकाशामध्ये जाणार आहोत. निश्चितच आपल्या सर्वांना येशू त्या नवीन पृथ्वी नवीन आकाशात, पण त्याआधी आपण उत्पत्तीमधल्या पिता पुत्र पवित्र आत्मा याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. त्याच्याप्रमाणे आपण त्याच्या वचनाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तेव्हाच हे दोन्ही कनेक्टेड आहेत, उत्पत्ती आणि नवीन यरूशलेम नवी पृथ्वी. प्रभू आपल्या सर्वांना त्यासाठी सहाय्य करू. थोडा पोर्शन राहिलेला आहे तो आपण उद्या पाहणार आहोत आणि उद्या देखील आपण काही जनरल प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात त्याचं उत्तर शोधणार आहोत. त्याचा उत्पत्ती कार्याचा अवधी किती, ख्रिस्ताचे उत्पादन कार्य एदेन बागेमध्ये होते त्याचे आजही आपल्याला पुन्हा एक वार थोडीशी रिव्हिजन करणार आहोत आणि थोडासा राहिलेला पाठ तो आपण उद्याला संपवणार आहोत. प्रभू तुम्हाला आज 5 दिवस आजची किती उपस्थिती आहे? 33. व्हेरी नाईस, गुड. 33 आहेत. आणखी 33 आपण आपल्या सर्वांना देवाने काय केलेले आहे, आशीर्वाद निश्चितच दिलेले आहे सकाळच्या प्रहरी. आणि ही जी गहन डेप्थ आहे देवाच्या वचनाचा, गूढ असा आहे, ते उलगडण्यासाठी आपल्याला देवाने सहाय्य केलं, पवित्र आत्म्याचं सहाय्य दिलं. म्हणून प्रभूचे आपण आभार मानू. हॅव अ गुड डे.